राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. झिरवळ साहेब, तुमच्या कार्यालयामध्ये लाच घेताना एकाला पकडलं गेलं. 35,000ची लाच, आकडा 35,000चा आहे. तुमच्यावरती गंभीर प्रकारचे आरोप केले. माझ्यावर आरोप म्हणजे माझ्या कार्यालयात हा प्रकार घडला, माझ्या क्लर्ककडून घडला, याचा अर्थ मी त्याच्याशी जोडला गेलो हे बाहेर दिसताना असेल, परंतु त्यानं ज्या वेळेला तो सजा भोगतो किंवा त्याच्यावर कार्यवाही झाली त्यावेळेला त्याचा लिंक का बाबा हे एवढे मंत्र्यांना द्यावं लागत होते, तेवढे अमक्याला द्यावं लागत होते, असं जर असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. पण तुमच्या मंत्रालयातील जर तो व्यक्ती असेल, तुम्ही त्याला तुमच्या स्टाफ म्हणून तुम्ही त्याला घेतलं असेल, तर त्याचा तुमचा परिचय असेलच ना? आहे ना. परिचय म्हणजे आता जवळपास 10-11 महिन्यापासून तो आपल्या तिथं काम करतो, त्याच्यामुळे असं कधीच जाणवलं नाही. त्याच्याकडून सांगितलेलं काम, दिलेलं पत्रव्यवहार, त्याचं टायपिंग टुयपिंग व्यवस्थितरित्या करून देत होता. ह्याच्यापेक्षा मला काय त्याच्यातलं असं त्याचे गुण आहेत, अवगुण आहेत हे काय माहीत नव्हतं. तुमचं त्यांच्याशी बोलणं व्हायचं नेहमी नाही, कधीतरी काम असेल तरच बोलणं व्हायचं, नसेल तर काय इतर वेळा बोलणं करायचं काही कामही नाही. झिरवळ साहेब, मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येकांना म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन झालेलं होतं तेव्हा PA असतील, PS असतील, सगळ्यांची नावं त्यांच्याकडनं सॉर्ट झाली होती, अशा पद्धतीच्या बातम्या तेव्हा आलेल्या होत्या. तुम्ही तसंही बघितलं असेल. असं होऊनही जर पुढचे प्रकार असे घडत असतील तर? नाही, PS OSG वगैरे जे आहेत ते आम्हाला तशा सूचना दिल्या होत्या, माणसं चांगली घ्या जेणेकरून कामकाजात कुठं अडथळा निर्माण होणार नाही, कुठं अडचणी येणार नाहीत, अशा पद्धतीची माणसं घेण्याच्या संदर्भात वरिष्ठ सांगतच असतात. मग त्याच्यात स्वपक्षीय असतील किंवा सेम साहेब असतील म्हणून मग सगळीच लोक तिथून ॲप्रूव्ह होऊन असं म्हणून काही झालेली नव्हती. झिरवळ साहेब, राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातनं हाकला जातो त्या मंत्रालयामध्ये अशा प्रकारचा प्रकार घडलेला आहे. महाराष्ट्रानं याचा अर्थ काय घ्यायचा का? मेसेज किती महाराष्ट्रामध्ये मेसेज कसा गेलेला आहे या सगळ्या घटनेत? फार वाईट आहे का जिथं राज्याचा कारभार चालतो तिथून असला प्रकार व्हायलाच नको. पण इतरांनी आता ते लक्षात घेतलं पाहिजे का जर कुठं काही असं घडत असेल तर त्याला उत्तर द्यावं लागतं, त्याला सजा भोगावं लागते. तुम्हाला ही घटना घडल्याचं साधारणतः समजलं कधी आणि त्यानंतर तुमचं कोणाकोणाशी बोलणं? त्यानंतर मी कोणाच बरोबर बोललेलो नाही, कारण घटना घडली, त्याला ट्रॅप केलं गेलं, त्याला घेऊन गेले. साधारण 7 वाजेच्या दरम्यान माझ्या माहितीप्रमाणे 7च्या दरम्यान मला ते कळालं असेल रात्री. हां, त्याच्यानंतर तुमचं कोणाशी बोलणं? कोणाशीच बोलणं नाही झालेलं. आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे नरहरी झिरवळ? आता मी मुंबईला जाणार, CM साहेबांना भेटतो, आमच्या पक्ष नेतृत्वांना भेटतो आणि त्याच्यानंतर स्टाफची बैठक घेऊन सगळ्यांना तशा कडक सूचना देतो. पक्ष नेतृत्वाचा विषय आता आला म्हणून तुम्ही स्पष्टपणे सुनेत्रा पवारांच्या बाबतीत भूमिका घेतली होती की त्या उपमुख्यमंत्री झाल्या पाहिजेत. ही भूमिका सगळ्यात पहिले घेणारी व्यक्ती तुम्ही होतात, म्हणून तुम्हाला टार्गेट करून हा प्रकार केला असावा अशी तुम्हाला शंका वगैरे काय? असं अजिबात होणार नाही, कारण सगळ्यांच्या मनातलं मी सांगितलं होतं. जी चर्चा होती तिथं जनता असेल, प्रमुख असतील, प्रमुख म्हणजे आमदार वगैरे जे असतील, त्यांच्या भावना होत्या, त्या ऐकूनच मी सांगितलं होतं. त्याच्यामुळे मला टार्गेट करायचा काही विषय येत नाही. झिरवळ साहेब, आता तुमचं कार्यालय सील केलेलं आहे अशा पद्धतीमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी मंत्री बसतात, ज्या ठिकाणून त्या मंत्रालयाचा म्हणजे ज्या मंत्रालयाचा कारभार, त्या विभागाचा कारभार ज्या ठिकाणून चालतो, ते कार्यालय जर सील केलं असेल तर तुम्हाला तिथं जाण्यापासून बंदी, म्हणजे तुम्हाला जाण्यासाठी तिथं वाव नाही असं म्हणायचं? कार्यालय सील केलेलं नाही. मी जी माहिती घेतली तर कार्यालय सुरू आहे. अच्छा, फक्त ते व्यक्तींना अटक केली अशी नाही, अशा बातम्या आहेत? नाही, बातम्या असतील परंतु सील नाही केलेलं. अच्छा, संजय राऊतांनी थेटपणे तुमच्यावरती टीका केली की तुम्हाला मंत्रालयातला काही कारभार कळत नाही, लिंक कुठपर्यंत आहे, तुमच्यापर्यंत लिंक आहे काही चेक केलं पाहिजे, थेट नाव घेऊन तुमच्यावरती आरोप आहे संजय राऊत. ठीक आहे, मी तेच म्हणतो ना, माझ्यापर्यंत लिंक असेल तर माझ्यावर कार्यवाही म्हणण्यापेक्षा मी स्वतः राजीनामा देईल. शेवटचा प्रश्न विचारतो, नरहरी झिरवळ यांना असं वाटत नाही का की मंत्री म्हणून जर या सगळ्याच प्रकरणांची चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे, जर ती चौकशी निष्पक्षपणे व्हायची असेल तर नरहरी झिरवळ यांनी या पदापासून काही काळासाठी तरी बाजूला राहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? नाही, काय होईल मग मी दोषी आहे असं स्वतःच मी म्हणून घेईल आणि बाजूला होईल. त्याच्यापेक्षा मी आहे तिथं राहून आणि मला माझ्याशी जर लिंक होईल त्यावेळेला मी राजीनामा देईन. तुम्ही त्या पदावरती असाल सर तर चौकशी निष्पक्ष होऊ शकते किंवा त्याच्यावरती प्रश्न ना, त्याच्यात काय विशेष कायदा आहे, मंत्रालयामध्ये जावं लागतं, त्याच्यामुळं तो काय विषय येत नाही. चौकशी ही निपक्षपातीच होईल. तुम्ही मुंबईला कधी जाणार आहात आणि जर नरहरी झिरवळांचं याच्यामध्ये नाव आलं किंवा तुमच्यापर्यंत कशीही लिंक आली तरी नरहरी झिरवळ या मंत्रिपदापासून बाजूला राहतील का? 100% बाजूला राहील. राजीनामा असेल तुमचा? राजीनामा राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे मंत्री नरहरी झिरवळ होते. त्यांनी TV9 मराठीशी सविस्तर पद्धतीने बातचीत केलेली आहे आणि या प्रकरणाशी माझी कुठल्याही प्रकारची जर लिंक लागली तर मी मंत्री म्हणून बाजूला होईल, मंत्री म्हणून राजीनामा देईल, अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका TV9 मराठीशी बोलताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमारसह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.